जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, MST CET मिशन 100 आउट ऑफ 100 इन मॅथ्स. तर या सिरीजचा आजचा आपला 5वा दिवस आहे आणि मॅट्रिसेस हा जो टॉपिक आहे याचं लेक्चर ही 5वं आहे. मॅट्रिसेस टॉपिकचा आजचं शेवटचं लेक्चर असेल. आता आजच्या सेशनमध्ये आपण 10 प्रश्न घेणार आहोत. म्हणजे मॅट्रिसेस या टॉपिकचे जवळजवळ 50 प्रश्न आपले आज कंप्लीट होणार आहेत. ठीक आहे. आणि उद्यापासून आपला नवीन टॉपिक चालू झालेला असेल. ओके. उद्या आपल्या सिरीजचा 6वा दिवस असेल, टॉपिक नवीन असेल. ठीक आहे. तर सिरीज कशा पद्धतीने आपण कव्हर करतोय हे तुम्हाला माहिती आहेतच, त्यामुळे आता काही जास्त एक्स्ट्रा माहिती सांगत नाहीये. आता आपल्याला मॅट्रिसेस या टॉपिकचे 5व्या लेक्चरचे 10 प्रश्न कव्हर करायचे, म्हणजे 50 प्रश्न आपले कव्हर होते. ठीक आहे. आधीचे लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील, डे 1, डे 2, 3, 4, तर ते पाहून घ्या. फॉर्म्युलेचं एक लेक्चर बनवलेलं आहे शॉर्ट ट्रिकचं, तेही पाहून घ्या. ते जर पाहिलं नसेल तर तुम्हाला हे प्रश्न जमणार नाहीत. ओके. ठीक आहे. तर म्हणजे कोणताही टॉपिक जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा फर्स्ट पासून पाहायला सुरुवात करा, म्हणजे त्या टॉपिकचे लेक्चर्स, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का पुढचे प्रश्न डायरेक्ट मॅट्रिसेसचा किंवा 4थं लेक्चर किंवा मॅट्रिसेसचं 5वं लेक्चर असं पाहू नका, जेणेकरून मग कळणार नाही तुम्हाला नक्की प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह होत आहेत. ओके. ठीक आहे. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय, ए डिटर्मिनंट इज इक्वल टू 3 आहे. एचा इनवर्स दिलाय आणि ऍडजॉइंट तुम्हाला काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलंय. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आपला, एचा इनवर्स इज इक्वल टू 1 एचा डिटर्मिनंट इंटू ऍडजॉइंट ए. मग आता जर मला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर एच्या इनवर्सला मला काय करावं लागेल, एच्या डिटर्मिनंटनी काय करायचे, मल्टिप्लाय करायचे, म्हणजे मला ऍडजॉइंट ए मिळणार आहे. म्हणजे एक सिंपल आहे, ह्या -3ने तुम्हाला ह्या इनवर्सला फक्त काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे -3 इथं जर आला तर -3 होणार आहे. ओके. इथं 1/3 संपला, 1/3 इथं संपला, 3 पण इथं संपला, -3 इथं आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन फक्त एक संपलं. म्हणजे काही सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. पण हा जो प्रश्न आहे हा 2022चा आहे. ओके. ठीक आहे. काही प्रश्न भरपूर वेळा रिपीट होतात, त्यामुळे असा जर एखादा क्वेश्चन जर 27ला रिपीट झालं तर ऑल द बेस्ट. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. कन्सेप्ट क्लिअरन्स याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने होतो, त्यामुळं मागचेही प्रश्न सोडवणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पाहता काय दिलाय. सेकंड क्वेश्चन, एक मॅट्रिक्स दिलाय 3a² + 12a आणि इज इक्वल टू. सिंपल क्वेश्चन दिलेला आहे. या टाईपचे प्रश्न आपण या आधीही सोडवलेले आहेत. काय करायचे, 3ने ए मॅट्रिक्स इंटू ए मॅट्रिक्स प्लस 12 इंटू ए मॅट्रिक्स. इथं सगळीकडे कोणतं आहे, ए मॅट्रिक्स, ए आणि ए, इथं 12 आहे. आता काय करायचे, पहिल्यांदा 3 ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करून एकच मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळेल. इथं 12 आहे, इथं एक मॅट्रिक्स आहे. ओके. हे मॅट्रिक्स इथे, इथं नवीन मॅट्रिक्स मिळालेली असेल. 3ने प्रत्येक मेंबरला मल्टिप्लाय करून घ्या. ओके. आणि नंतर इथं 12ने सुद्धा प्रत्येक मेंबरला काय करून घ्या, मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे पुन्हा एक नवीन मॅट्रिक्स तुम्हाला इथे मिळालेली असेल आणि ह्या दोनची काय करायची, तुम्हाला ऍडिशन करायची. माहिती तुम्हाला कशा पद्धतीने करायची, फक्त मी तुम्हाला एक सांगतो. यांनीच याला काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. 2 3 -4 1. पहिला रो, पहिला कॉलम, म्हणजे पहिला मेंबर जो असणार आहे, 2 2 4. ओके. आणि 3 2 3 चौक 12 आणि मध्ये मायनस आहे, म्हणजे -8 हे त्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. म्हणजे इथं जो मेंबर येणार आहे हा -8 असणार आहे. या पद्धतीने पहिला रो, पहिला कॉलम, पहिला रो, दुसरा कॉलम, दुसरा रो, पहिला कॉलम, दुसरा रो, दुसरा कॉलम, या पद्धतीने तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे जर तुम्हाला जमलं तर 100% तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकता. आणि मल्टिप्लिकेशन करायचं हे जर तुम्हाला येतंय तरच तुम्हाला हा प्रश्न जमणार आहे, अदरवाईज हा प्रश्न तुम्हाला जमणार नाहीये. त्याआधी आधीचे लेक्चर सगळे पाहून घ्या, बेसिक समजून घ्या आणि मग तुम्हाला हा प्रश्न सुद्धा तुम्हाला टिक करायचं. मी या ठिकाणी सोडवत नाही, मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दिलेली आहे. मल्टिप्लिकेशन तुम्हाला सोडवायचं. ओके. ठीक आहे. आणि उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकणार आहात. ठीक आहे. आता ए हा मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे, तर बी इज इक्वल टू ऍडजॉइंट ए, सी इज इक्वल टू 5a. तर ऍडजॉइंट बी अपॉन सी. सर पाहता सेम हा क्वेश्चन 2024 का 25ला रिपीट झालेला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पहा काय सांगितलंय तुम्हाला इथं, बी इज इक्वल टू ऍडजॉइंट ए. ओके. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर उत्तरामध्ये तुम्हाला ऍडजॉइंट बी चा डिटर्मिनंट आहे, म्हणजे थोडक्यात अजून बी चा तुम्हाला काय घ्यायचा आहे, ऍडजॉइंट. जर तुम्ही ह्या बी चा ऍडजॉइंट घेतला तर तुम्हाला इकडं जो ऍडजॉइंट ए दिलेला आहे याचा सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, ऍडजॉइंट घ्यावं लागेल. ओके. ठीक आहे. आणि याचा जर तुम्ही काय करता, इथं डिटर्मिनंट घेताय, म्हणजे ऍडजॉइंट बी चा तुम्ही या ठिकाणी काय घेताय, डिटर्मिनंट. तर ऍडजॉइंट आणि ऍडजॉइंट ए याचं पण तुम्हाला काय घ्यावं लागेल, डिटर्मिनंट. आणि याचा सिंपल वे, जर ऍडजॉइंट आणि पुन्हा ऍडजॉइंट ए असेल तर त्याचं उत्तर जे असतं ते डिटर्मिनंट ऑफ ए n-1 रेस टू 2. हे त्याचं उत्तर आहे. ही त्याची आयडेंटिटी, ही प्रॉपर्टी, ही शॉर्ट ट्रिक्स.
ही तुम्हाला आलीच पाहिजे. आता सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला याचं उत्तर पाहिजे नसेल तर डिटर्मिनंट ए तुम्हाला काढणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके, आता डिटर्मिनंट ए कोण आहे? आता याला सॉल्व्ह करायचे पहिल्या रोचा जर आपण वापर करायचं ठरवलं तर 1 इथं काय होणार आहे 0 मायनस -3 म्हणजे +3 झाला. ओके, इथं याचं साइन चेंज करायचं आहे 1चं, ते +1 झालं. आता इथं हा रो आणि कॉलम गेला हे तर कळतंय तुम्हाला 0 मायनस इथं -6 आले म्हणजे इथं +6 होणार आहे. इथं +1 आता हा रो आणि कॉलम गेला म्हणजे 0 मायनस किती येणार आहे -4 होणार आहे म्हणजे इथं किती आले 3. ओके, 3 1 3 इथं 6 +6 आणि मायनस किती आहे -4 म्हणजे थोडक्यात काय उत्तर आलं तर 3 4 6 मधनं 4 गेले म्हणजे 2 म्हणजे उत्तर किती आलं 5 म्हणजे इथं काय आलं 5. आता ऑर्डर एन म्हणजे किती ऑर्डर आहे तर याची ऑर्डर किती आहे 3/3चं हे मॅट्रिक्स आहे म्हणजे इथं काय झालं 5 आणि इथं स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे 5⁴ हे काय झालं त्याचं उत्तर आलं. आता इथं जर पाहिलं तर याची व्हॅल्यू तुम्हाला कळलेली आहे 5⁴. ओके, 5⁴ अपॉन आता इथं c इज इक्वल टू काय दिलेलं आहे 5a. ओके, 5 हा कोण आहे कॉन्स्टंट आहे. आता जर तुम्ही इथं सीचं काय घेतलं डिटर्मिनंट घेतलं तर तुम्हाला 5a चं सुद्धा काय घ्यायचं डिटर्मिनंट. तर आता महत्वाची दुसरी आयडेंटिटी जशी या पद्धतीने ही एक आयडेंटिटी आहे इथं तुम्ही ती आयडेंटिटी पाहताय तर या पद्धतीने एक आयडेंटिटी काय आहे जर k इंटू ए आणि याचं तुम्ही डिटर्मिनंट घेताय तर k⁴n इंटू एचं डिटर्मिनंट. ओके, ही महत्वाची आयडेंटिटी. आता या आयडेंटिटीचा वापर आता एन म्हणजे कोण आहे पुन्हा ऑर्डर किती बाय कितीचं ते डिटर्मिनंट आहे. ओके, आता या 5 ला जर मी बाहेर घेतलं तर इथं इंडेक्स काय लिहिणार मी 3 कारण 3/3 ची ऑर्डर आहे आणि डिटर्मिनंट ऑफ ए. आता इथं जर पाहिलं तर 5⁴ आणि याची व्हॅल्यू किती आलेली आहे आताच आपण पाहिली ती किती आहे 5 म्हणजे इथं सुद्धा काय झालं 5⁴ म्हणजे इथं सुद्धा काय आलं 5⁴ आणि इज इक्वल टू आन्सर काय आलं 1 आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, ठीक आहे म्हणजे उत्तर किती आहे 1. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 आयडेंटिटीचा वापर केला गेलेला आहे. आयडेंटिटी तुमच्या पाठ पाहिजे म्हणजे शॉर्ट ट्रिक्स. आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 4 काय दिला ए तुम्हाला दिलाय. ए मधून एचा इन्व्हर्स काय करा मायनस करा. ओके, आता हा प्रश्न मला वाटतं तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. तो सोडवण्यात आपण काही वेळ घालवणार नाहीये. ए माहिती आहे तुम्हाला इथं काय होणार आहे ए 2 -3 5 आणि इथे किती आहे -7 मायनस आता याचा इन्व्हर्स आता एचा जर मला इन्व्हर्स काढायचा आहे तर 1 अपॉन इथं काय लिहिणार आहे मी एचा डिटर्मिनंट आणि इथं ॲडजॉइंट ए आलं लक्षात म्हणजे इथं 2 -3 5 -7 इथं मायनस आता याचं जर डिटर्मिनंट म्हणजे इथं किती झाले -14 मायनस इथं मायनस मायनस प्लस होणार आता कारण -5×3 = 15. ओके, म्हणजे उत्तर किती आलं 1 म्हणजे 1/1 आता 1 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडत नाही म्हणजे इथं ॲडजॉइंट फक्त तुम्हाला लिहून काढायचा आहे. आता एचा ॲडजॉइंट म्हणजे -7 इथं जाणार. ओके, आणि 2 या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर या दोनचं साइन चेंज होणार म्हणजे 5 मायनस होणार आणि 3 प्लस होणार. आता ह्या दोनचं काय करायला सांगितलं त्यांनी सबट्रॅक्शन. ओके, सोडवलेलं आहे. आता ह्या दोनचं सबट्रॅक्शन म्हणजे करणं काय करणं इथं 2 आहे. सबट्रॅक्शन करताना याचं साइन चेंज होतं. ओके, आता इथं किती आहे 2 इथं मायनस आणि इथं काय होणार आहे -7 जर आहे तर इथं काय होणार आहे पहा 2 इथं मायनस 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 काय होणार आहे प्लस. ओके, म्हणजे इथं किती आली 7 म्हणजे उत्तर किती आलं 9. सेम पहिला तुम्हाला या ठिकाणी काय मिळालेला मॅट्रिक्सचा मेंबर मिळाला नाही. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं तुम्हाला कुठं 5 दिसतो इथं 3 दिसतो इथं 3 दिसतोय पण बाहेर 3 आहे म्हणजे इथे जर याने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे कॉमन काढून दिलेलं आहे. इथं पाहिलं तर 1 आहे 3 3 9 म्हणजे ओके ठीक आहे. आता आपण दुसऱ्या उत्तराला चेक करूया. नाही म्हटलं पण सोडवलं आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. आता दुसऱ्या एलिमेंटकडे आता इथं पहा इथं जर आपण गेलो तर ह्या दोनचं सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे -3 -3 म्हणजे इथे किती आले -6. आता -6 जर मी इथं लिहितोय -6 इथून जर 3 कॉमन काढले तर -2 उत्तर राहते म्हणजे आपला ऑप्शन हा करेक्ट आहे. आलं लक्षात म्हणजे ह्या 2 मेंबर मधनं 3 जर बाहेर कॉमन काढला तर तो हा येणार आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला पुढचे मेंबर हे भेटणार आहेत पण काढायची काही गरज नाहीये कारण इथं कोणताही त्या पद्धतीने ऑप्शन दुसरा मिळत नाहीये. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता. ओके, त्यानंतर जर आता तुम्ही पाहिलं इथं तर ए हा तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे पुन्हा एकदा आणि इथे एक इक्वेशन दिलंय. ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्स देन एचा इनव्हर्स तुम्हाला काढायला सांगितलंय आणि एचा इनव्हर्स सरळ दिलाय म्हणजे ए दिलाय आणि एचा इनव्हर्स विचारलाय आणि हे तुम्हाला एक्स्ट्राचं मटेरियल दिलंय ज्याचा काही तुम्हाला उपयोग नाहीये. आलाय प्रश्न लक्षात म्हणजे ए दिलाय जर एचा इनव्हर्स काढायचे तर मला वाटतं याच्यासारखा सोपा प्रश्न कोणताही नाहीये. हा प्रश्न तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात. त्यानंतर ए दिलाय
एचा इनवर्स काढा आणि त्याचा क्यूब करा. सिंपल आहे. एचा आधी इनवर्स काढून घ्या आणि नंतर एचा इनवर्स काढल्यानंतर त्यांनीच त्याला काय करा, मल्टिप्लाय करा. एचा इनवर्स, एचा इनवर्स, एचा इनवर्स. ओके, आधी ह्या दोनचं करून घ्या मल्टिप्लिकेशन आणि नंतर पुन्हा हा घ्या आणि पुन्हा एक नवीन मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळालेला असेल. आले लक्षात? तर मल्टिप्लिकेशन मध्ये रोनी कॉलमला मल्टिप्लाय करायचं असतं, हे नीट समजून घ्या. ओके, सोपा प्रश्न आहे, सोडवण्यात वेळ घालवत नाहीये. सिस्टीम तुम्हाला कळली, तुम्ही सॉल्व्ह करायचं प्रामाणिकपणे आणि उत्तर काढायचे. ओके, आता इथं जर पाहिलं तर 7वा प्रश्न, हे एक मॅट्रिक्स दिलाय एक्स, इथे हे दिलंय तर एक्स वाय झेड. मला वाटतं याच्या आधीच्या स्लाइडमध्ये म्हणजे लेक्चरमध्ये आपण सेम या पॅटर्ननी प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. मला वाटतं जर तुम्ही तो सोडवला असेल तर हा प्रश्न तुम्हाला सहजरित्या सोडवता येणार आहे. तरी पण या ठिकाणी मी तो सोडवतोय. आता पहा, ह्या रोनी ह्या कॉलमला जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? इथं कॉलम एकच आहे, त्यामुळे इथं फक्त एकच इक्वेशन तयार होणार आहे. काय होणार आहे? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू, पहिला रो पहिला कॉलम म्हणजे पहिलं उत्तर किती आलं याचं? 0. आता दुसरा रो दुसरा कॉलम, सॉरी पहिलाच कॉलम आहे, उत्तर 3 आहे. म्हणजे इथं किती आलं? एक्स मायनस 2x मायनस 2 इथं वाय सॉरी मायनस 2z इज इक्वल टू काय आलं? 3. आणि इथं जर पाहिलं तर एक्स प्लस 3y प्लस झेड इज इक्वल टू उत्तर किती आहे? 4. लक्षात? म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ही 3 इक्वेशन तुमच्या समोर दिली आणि ह्या 3 इक्वेशनवरून तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू काढायची. आता इथं जर पाहिलं तर एक्स प्लस वाय प्लस झेड याचे उत्तर 0 आहे आणि इथं जर पाहिलं तर एक्स प्लस वाय याचं उत्तर किती आहे? सॉरी एक्स प्लस झेड, एक्स प्लस झेड याचं उत्तर आहे 4 आणि हा 3y तिकडे काय जाणार आहे? मायनसला जाणार आहे. म्हणजे एक्स प्लस झेडची जर मला व्हॅल्यू समजलेली आहे तर ती व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये घेऊन गेलो. आता इक्वेशन 1 काय आहे? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू किती आहे? 0. आता मला एक कळलंय का, एक्स प्लस झेड याचं उत्तर किती आहे? 4 मायनस 3y. ओके, आणि ह्या दोनची ऍडिशन ही आली प्लस वाय तसाच आहे इज इक्वल टू काय? 0. 4 मायनस इथे किती आले? 2y. आता 3y मधनं 1y गेला, 2y इज इक्वल टू 0. 2y ला मी तिकडे गेलो प्लस होईल तो 2y, 2 ला इकडे पाठवलं म्हणजे 2, कारण 2 डिवाइड झाला y, म्हणजे मला y ची व्हॅल्यू मिळाली. आता जर मला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे, व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे किती आहे? y 2, म्हणजे इथे किती आलं? -2. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे, x किंवा z ची, पण आपल्याला इथं y ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू? इथं पुट केली तर x आणि z तसंच राहील, इथं y पुट केलं तरी x z तसंच राहील. ठीक आहे, म्हणजे x प्लस 2z आणि x प्लस झेडची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. पण अजून एक सोपी पद्धत पहा, पहिल्या इक्वेशनला समजा मी 2 ने मल्टिप्लाय केलं. आता 2 ने मल्टिप्लाय मी का करेल? 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला इथं काय इक्वेशन मिळेल? 2x प्लस 2y प्लस 2z इज इक्वल टू 0. आता इथं मिळालेले इक्वेशन, हे इक्वेशन आणि हे इक्वेशनची मी काय करेल? ऍडिशन करेल. त्याने मला काय फायदा होईल? 2y ला 2y कॅन्सल होईल, 2z ला 2 कॅन्सल होईल. ओके, आता यांची ऍडिशन करताना 2x आणि x म्हणजे किती आली इथं? 3x. ओके, आणि इथं जर पाहिलं तर 0 प्लस 3 म्हणजे उत्तर किती आलं? 3. म्हणजे x इज इक्वल टू 1. मला x आणि y मिळालेला आहे. आता जर मला x आणि y मिळालाय, पहिल्याच इक्वेशन मध्ये जर मी x आणि y ची व्हॅल्यू पुट केली तर x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू जर 2 आहे, 1 आणि 2 3. ओके, म्हणजे z मला किती मिळाला? -3, कारण -3 तिकडे म्हणजे 3 तिकडे जाणार, म्हणजे z इज इक्वल टू किती आला? -3. ओके, मग z -3 आहे, z हा -3 आहे आणि 2 आणि x ची व्हॅल्यू 3 आहे, 3 दोन्ही इथे किती आले? 6. म्हणजे इथे किती आले? -2 म्हणजे -5, म्हणजे 6 - 5 उत्तर किती आलं? 1. ऑप्शन क्रमांक 1 सी. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. कळलं पाहिजे नक्की कशा पद्धतीने लिनियर इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, हे इक्वेशन काय आहे तुमचं? 1, हे इक्वेशन आहे 2 आणि हे इक्वेशन आहे 3. ओके, या तिघांचा वापर करून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी मेथड माहिती असेल तर तुम्ही त्या मेथडनेही करू शकता. ठीक आहे, आता इथं जर पाहिलं गेलं तर प्रश्न क्रमांक 8 काय दिलाय? ए एक मॅट्रिक्स दिलाय, ऍडजॉइंट ए दिलाय आणि देन बस ए आणि ए चा ऍडजॉइंट दिलाय आणि ए आणि बी ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू म्हणजे इथं जर पाहिलं गेलं तर ए आणि बी ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली. आता ए आणि ए चा ऍडजॉइंट जर दिलाय तर आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे ए आणि ए च्या ऍडजॉइंटची. ए ने जर त्याच्या ऍडजॉइंटला मल्टिप्लाय केलं तर डिटर्मिनंट ए इंटू आय हे उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू याचं काय? डिटर्मिनंटची, एच्या डिटर्मिनंट इथं कोण आहे? 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि इथं कोण आहे? एचा डिटर्मिनंट. म्हणजे आता आपल्याला काय करायचं? ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि इज इक्वल टू त्याला ते इक्वल ठेवायचं.
आता डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपण आधी सुरुवातीला काढून घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता इथं जर पाहायला गेलं तर काय 1 ब्रॅकेटमध्ये +4 आले, ओके, -0 आले, संपलं. आता याचं साईन चेंज करू आपण 1. आता इथं काय झालं, हा इथे गेला -8, हा इथे गेला -0, संपला विषय. +1. आता हा इथे गेला 3 2 6, मायनस 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 प्लस होणार 3 1 3, म्हणजे इथं काय झालं 1 ब्रॅकेटमध्ये किती आले 4 +1 ब्रॅकेटमध्ये किती आले -8, आणि इथं काय आले +1 ब्रॅकेटमध्ये किती आले 9, म्हणजे जर 4 1 4, म्हणजे इथं उत्तर किती आलं 4, -8 +9, म्हणजे इथं 4, इथून आला +1, कारण ह्या दोनचं सबट्रॅक्शन होणार, म्हणजे उत्तर किती आलं 5. म्हणजे इथं 5 आहे, म्हणजे इथं किती ठेवणार 5 0 0 0 5 0 0 0 5. ओके, आता ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करू. पण आता ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करताना सिंपल वे एक लक्षात ठेवायचं आहे. याची पोझिशन जर पाहिली तुम्ही तर काय, हा ए इथं आहे. ओके, मग आपण काय करूया, हा तिसरा कॉलम आहे. ओके, पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम जर आपण केलं तर उत्तर काय मिळेल आपल्याला, पहिला रो तिसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम जर केलं तर ठीक आहे, म्हणजे दोघांमध्ये ए बी मिळणार आहे. पहिला रो तिसरा कॉलम जर उत्तर केला आपण तर आपल्याला काय मिळेल 1 प्लस सॉरी मायनस 1 याला केलं -a, 1 याला केलं +b इज इक्वल टू, ओके, पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, ओके, म्हणजे उत्तर किती मिळालं याचं 0. ओके, म्हणजे इथं -a +b, हा जो 1 आहे याला आपण तिकडे पाठवू, -1 मिळाला. ओके, ठीक आहे. आता जर आपण इथं आलो, दुसऱ्या रोने थर्ड कॉलमला मल्टिप्लाय केलं, दुसरा रो म्हणजे इथे काय होणार आहे 2 1, ओके, 2 मिळालं. पहा इथे इक्वेशन 1 म्हणूया आपण याला, 2 इथे मिळाला. -a ने जर मी सॉरी हां इथं पहा -1 ने जर मी a ला मल्टिप्लाय केलं तर पुन्हा -aच उत्तर आलं, आणि 0 ने b ला केलं तर म्हणजे हे उत्तर गेलं, इज इक्वल टू दुसरा रो तिसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम, रो दुसरा कॉलम तिसरा, म्हणजे उत्तर 0. मग याचं पण उत्तर किती 0, म्हणजे -a याला जर मी इकडे तसंच ठेवलं, 2 ला मी तिकडे पाठवलं, म्हणजे a ची व्हॅल्यू मला काय मिळाली -2. आता a -2 कुठे दिसतोय तुम्हाला, इथे दिसतोय पहा. बाकी a इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं 1 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. कशा पद्धतीने काढलं कळलंय, तर या पॅटर्नचा वापर करून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. पहिला रो दुसरा रो घेतला, कॉलम तो घेतला कारण त्याच्यामध्ये ए बी शिल्लक आहेत म्हणून. ओके, तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. तुम्ही दुसऱ्या बीचं उत्तर चेक करू शकता. आता इथं जर पाहायला गेलं तर काय सांगितलं, एक मॅट्रिक्स दिलाय सच ए एक्स इज इक्वल टू आय, म्हणजे ए ने एक्सला मल्टिप्लाय केलं तर आय मिळतो याचा अर्थ, आणि एक्स विचारलाय म्हणजे एक्स हा दुसरा तिसरा काय नाहीये, ए नी एक्सला मल्टिप्लाय केल्यावर जर आय मिळत असेल तर एकच आयडेंटिटी माहिती आपल्याला, ए नी एच्या इनव्हर्सला मल्टिप्लाय केल्यावरच आय मिळतो. याचा अर्थ एक्स हा दुसरा तिसरा कोण नसून एचा काय इनव्हर्स आहे, म्हणजे तुम्हाला एक्स विचारलाय म्हणजे एचा इनव्हर्स विचारलाय, म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा तुम्हाला काय काढायचं या ठिकाणी, एचा इनव्हर्स पर्याय क्रमांक तुम्ही शोधायचा आहे. आले लक्षात, सोपा प्रश्न आहे. एचा फक्त काय काढायचं आहे तुम्हाला, इनव्हर्स काढायचं आहे. ओके, त्यानंतर आलो आपण इथं, हा एक मॅट्रिक्स दिलाय. ओके, इथं ए दिलाय, इथे एक मॅट्रिक्स दिलाय, इथं आय दिलाय, आणि तुम्हाला काय करायला सांगितलंय, एक फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता ए जर फाइंड आउट करायचा असेल तर काय होईल पहा, ओके ठीक आहे. पहा काय करायचंय, हा जो मॅट्रिक्स आहे इथं ए, मला जर याची व्हॅल्यू काढायची तर मला याला तिकडे पाठवायचं आहे. हा कोण आहे आय, हा कोण आहे 1 आहे. ओके, 1 आहे म्हणजे याला मल्टिप्लाय कोणी आलं तर याचं उत्तर काय येणार आहे 1च येणार. मग हा जो मॅट्रिक्स आहे याला जर मी इकडे पाठवलं तर काय होईल पहा, ए इज इक्वल टू 2 1 3 2, याचा इनव्हर्स काढायचा आहे. हा जो मॅट्रिक्स आहे याला पण तिकडे पाठवलं, -3 2 5 -3, याचा इनव्हर्स काढायचा, म्हणजे ह्या मॅट्रिक्सला आपण बी म्हणलं आणि याला सी म्हणतो. ओके, ह्या मॅट्रिक्सला थोडक्यात आपण नावं जर दिली तर आपण थोडक्यात असं समजूया, हा बी आहे,
इथं ए आणि इथं सी आहे इज इक्वल टू आय दिले. मला जर ए ची व्हॅल्यू काढायची आय म्हणजे हा बी तिकडे काय जाऊन होणार इनवर्स आणि सी पण तिकडे जाऊन काय होणार आहे इनवर्स म्हणजे ए इज इक्वल टू कारण आय नी मल्टिप्लाय केलं तर आहे तेच उत्तर मिळणार आहे. म्हणजे ह्या दोघांचं परत तुम्हाला काय करायचं आहे तिथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे आधी या दोघांचे काय काढून घ्या इनवर्स काढून घ्या आणि दोघांची इनवर्स काढून घेतल्यानंतर दोघांचं काय करा मल्टिप्लिकेशन तुम्हाला यापैकी कोणतं तरी उत्तर या ठिकाणी मिळेल. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता याहून अजून एक सिंपल मेथड तुम्ही करू शकता बीचा इनवर्स आणि सीचा इनवर्स म्हणजे तुम्ही असंही करू शकता सी बीचा मल्टिप्लिकेशन करून त्याचा इनवर्स काढायचा. म्हणजे आधी ह्या दोघांचं सरळ सरळ तुम्ही काय करू शकता मल्टिप्लिकेशन करू शकता सी बी आणि मग त्याचा काय काढू शकता इनवर्स काढू शकता. इनवर्स काढायचा आहे तुम्ही आणि मला उत्तर तुम्ही पाठवणार आहात. ओके कारण 2x2च्या ऑर्डरमध्ये इनवर्स काढणं सिंपल आहे आणि हे तुम्हाला काढताच यायला पाहिजे. ओके ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा हा पार्ट संपलेला आहे म्हणजे आजचं आपलं 5वं लेक्चर संपलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही म्हणजे काही प्रश्न या ठिकाणी मी सॉल्व्ह केलेले नाही आहेत त्याची उत्तरं तुम्ही सॉल्व्ह करायची आहेत कारण ते उत्तरं जर मी काढत बसलो तर उत्तर लेक्चर फार मोठं लेंथी होईल आणि मग ते पाहताना तुम्हाला पण कंटाळा येतो. आणि दुसरी गोष्ट का ते सहजरित्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर ते सोडवण्यात मी तर वेळ घालवणार नाही. ओके आणि तरीही तुम्हाला त्याचं उत्तर हवं असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. त्या पद्धतीने आपण मग ते पण आपण रेकॉर्ड करत जाऊ. आले लक्षात. ठीक आहे. बाकी ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा.